आता आपण संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया यावरील TET व टेट परीक्षात विचारले जाणारे प्रश्न सोडवणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे 2,02,000 याला अंकात कसे लिहितात। संख्याज्ञानमध्ये आपण एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख या पद्धतीने संख्या कशी मोजली जाते, लिहिली जाते हे पाहिलेलं आहे। आता या गणितामध्ये 2,000 ही संख्या कशी होते बघूया। एकक, दशक, शतक हा पर्याय नाही, एकक, दशक, शतक, हजार नाही, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लाख, म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तर ते योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर दुसरं गणित पाहूया। 5,43,823 या संख्येतील 3 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती। स्थानिक किंमतीतील फरक आपल्याला काढायचा आहे। तर 3 हे अंक या संख्येमध्ये 2 वेळा आलेले आहेत। एका 3 ची किंमत 3,000 होते, 3 आकडे आहेत म्हणून 3 शून्य दिले। त्याच्यानंतर दुसऱ्या 3 ची किंमत फक्त 3 होते, फरक काढायचा आहे म्हणून आपल्याला वजाबाकी केली। आता हे शून्य खोडून वर मांडायचं, हे शून्य खोडून वर मांडायचं, ह्या 3 मधला एक हातचा इकडे घ्यायचा, 9 9 10, 10तनं 3 गेले, 7 राहिले, 9 9 आणि 2, म्हणजेच 5,43,823 या संख्येतील 3चा फरक आहे 2,997। 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे। त्याच्यानंतर आपण तिसरं उदाहरण अभ्यासूया। तिसरं उदाहरण आहे खालीलपैकी कोणती संख्या मूळ नाही। आता मूळ संख्या कशाला म्हणतात आपण पाहिलेलं आहे। एक व ती संख्या स्वतः भाग जाते तिला आपण मूळ संख्या असे म्हणतात। मग 1 11, एक अन्य एक भाग जातो आणि 11ने मूळ संख्या आहे। 13 1 आणि 13ने भाग जातो म्हणून मूळ संख्या आहे। 15 आणि 17, 17 सुद्धा 1 आणि 17नच भाग जातो त्यामुळे सुद्धा मूळ संख्या आहे। 15ला 1 न 5 न आणि 15 न 3 ने भाग जातो, 3 संख्येने भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर कोणत्या 2 जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग 144 आहे। आता जोडमूळ संख्या कशाला म्हणतो आपण, ज्या मूळ संख्येतील जोड्यातील संख्या 2चा फरक आहे अशा मूळ संख्यांच्या जोड्यांना जोडमूळ किंवा जोड्यामूळ संख्या असं म्हणतो। मग आता ह्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक पाहिजे। 1 11 मध्ये 2चा फरक आहे का, नाही, त्यामुळे हा पर्याय काय बरोबर नाही। 3 9 मध्ये सुद्धा 2चा फरक नाही। 5 7 मध्ये 2चा फरक आहे। 8 4 मध्ये सुद्धा 2चा फरक नाही, म्हणून 5 आणि 7 हे याचं योग्य उत्तर आहे। कारण 5 अधिक 7 बरोबर 12 आणि 12चा वर्ग 144 आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचे योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर 8वं उदाहरण पाहूया। 712च्या मागील 34वी विषम संख्या कोणती। आता विषम संख्या कशाला म्हणतात हे आपल्याला माहित आहे। ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते तिला आपण विषम संख्या असे म्हणतात। मग 712च्या पाठीमागील आपल्याला विषम संख्या शोधायची आहे। आता विषम संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात। आता 2 आहे म्हणजे 712 ही कशी आहे, सम संख्या आहे। मग 712च्या आधीची आपल्याला संख्या शोधायची आहे विषम संख्या, ती कुठली येणार,
711 येणार. आता 711च्या आधी 34वी, आता 712 मधून 1 गेलं म्हणून इथं 33वी काय येणार? विषम संख्या. आता विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो म्हणून गुणले 2 करायचं. आता हे उदाहरण सोडवूया. 711 वजा 33 गुणिले 2 66. 711 मधून 66 गेले, राहिले 645. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्या पुढचं गणित आपण पाहूया. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता 1 ते 50 मध्ये एकूण समसंख्या किती आहेत? 25 आहेत. आता 1 ते 50 मध्ये सर्व समसंख्या, आता ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो तिला आपण समसंख्या म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे. आता यामध्ये पहिली संख्या समसंख्या कुठली आहे? 2 आहे. त्यांची बेरीज करायची आहे आणि शेवटची समसंख्या ही 50 आहे. आणि एकूण समसंख्या 1 ते 50 मध्ये 25 आहेत. आता यामध्ये भागिले 2 आपल्याला करायचं आहे, कारण 2, 4, 6 ह्या पटीतच समसंख्या सुद्धा असतात. मग 52/2 गुणिले 25 हे सोडवायचं. बे के बे, बे दुनी 4, बेसक्क 12, 26 गुणिले 25 करायचा आहे. याचा गुणाकार 650 येतो म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 10वं गणित पाहूया. x ही विषम संख्या आहे, तर x च्या पूर्वीची 8वी समसंख्या कोणती? बघा, आणखीन एकदा प्रश्न वाचते. सम विषम संख्येंवर वारंवार TET परीक्षेत सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रश्न हा समजून घेऊया. x ही एक विषम संख्या आहे, म्हणजे x ला काय केलेले आहे? त्यांनी विषम संख्या मांडलेली आहे. तर x च्या पूर्वीची 8वी समसंख्या कोणती? आपल्याला 8वी समसंख्या काढायची आहे. आता x च्या आधीची पहिली समसंख्या येणार x वजा 1. x च्या नंतरची दुसरी संख्या विषम संख्या येणार x वजा 3. तिसरी विषम संख्या येणार x वजा 5. चौथी येणार x वजा 7. पाचवी येणार x वजा 9. त्याच्यानंतर x वजा 11 6वी, x वजा 13 7वी आणि x वजा 15 ही विषम संख्या येणार. मग x वजा 15 पर्याय क्रमांक 2 आहे म्हणून हे याचं योग्य उत्तर आहे. या पद्धतीने आपण सोडवू शकतो. किंवा आणखीन एक पद्धत वापरली जाते बघा. x ही काय आहे? विषम संख्या आहे. x च्या पूर्वीची 8वी संख्या आपल्याला विचारलेली आहे. अगोदरचे वजा चिन्ह 8वी संख्या आहे म्हणून 8 गुणिले 2चा फरक असतो मग विषम संख्येत, म्हणून गुणिले 2. आता हे गणित आपण सोडवूया. x वजा 8 दुनी 16
आता 16 ही समसंख्या आहे म्हणून x वजा 16 केलं तर 15 म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर 12वा गणित पाहूया। क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आपण आता नैसर्गिक संख्या सुद्धा कशाला म्हणतात हे पाहिलेलं आहे। तर आता इथं 11 पासून